मार्केट का पडतंय? तर हा जवळजवळ सगळ्यांनाच प्रश्न पडलाय. आणि मार्केट पडायला काही कारणे नाहीये, पण त्यातल्या त्यात काहीतरी कारण शोधावं लागतात. तर अर्थातच आजचा जो काय हा व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आपण शोधणार आहोत का पडते मार्केट आणि नेमकी उद्या आपल्याला काय ट्रेड करायचं आहे, त्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्यानंतर आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली, त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि जर कुणाला आपल्या चॅनलची मेंबरशिप जर घ्यायची असेल तर त्यासाठी आपल्या चॅनलच्या मेंबरशिपसाठी चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन नावाचं बटन येतं आणि त्या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपण आपल्या चॅनलचे मेंबर व्हाल. पण त्यासाठी तुम्हाला ₹299 चार्जेस लागतील. आणि त्यामध्ये तुम्हाला स्विंग ट्रेडिंग संदर्भातले आणि आपल्या मार्केट विषयीचे तुम्हाला त्या ठिकाणी चांगले चांगले व्हिडिओज बघायला भेटतील. तर आता करूया आपण ह्या आजच्या विषयाला सुरुवात. आणि आज आपण बघतोय का एकतर सकाळी आपल्याला थोडीशी गॅप अप ओपनिंग तर झाली, पण त्यानंतर परत डीप, त्यानंतर परत मार्केट रिकव्हरी आणि परत डीप. तर आता गेल्या 4-5 दिवसापासून आपण बघतोय का मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी एवढ्या प्रमाणामध्ये वाढली आहे, ह्यामध्ये आपल्याला ऑप्शन ट्रेडिंग करणं तर सगळ्यांना खूप अवघड झालंय. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये व्हॉलॅटिलिटी मार्केटमध्ये आहे का, म्हणजे 5 मिनिटामध्ये काय मार्केट होईल आणि 5 मिनिटात काय होईल हे काही सांगता येत नाही. पण आपल्याला शोधायची कारण काय आहे, तर त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे आपल्या मार्केटमध्ये होत असलेली विदेशी गुंतवणूकदारांची सेलिंग. कारण आपण जर त्यांचा जर आकडा बघितला पाठीमागच्या वेळेसचा, म्हणजे जर पाठीमागच्या आठवड्याचा काय आकडा बघितला, तर त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला भेटते का जी त्यांची चालू होती खरेदी, बघा ही थोडीफार खरेदी आपल्याला साधारणतः 9-10 दिवस आपल्याला खरेदी बघायला भेटली. 7 ऑक्टोबर पासून आपण बघतोय का त्या ठिकाणी खरेदी बघायला भेटली. 7 तारीख आहे, 8 तारीख आहे, त्यानंतर परत 9-10 तारीख आहे, मध्ये 1-2 दिवस थोडी सेलिंग झाली. परत नंतर 4-5 दिवस कंटिन्युअसली त्यांनी खरेदी केली. परत एक दिवस सेलिंग, त्यानंतर परत त्याच्यानंतर परत मोठी खरेदी, एक 10,000 करोड रुपयाचे कॅश मधले आकडे तुम्हाला सांगतोय. आणि त्यानंतर हे त्यांनी 29 ऑक्टोबर पासून जी सेलिंग चालू केली आहे आणि त्या सेलिंगचा परिणाम आहे. आता बघा 29 ऑक्टोबर, 30, 31, त्याच्यानंतर 3 तारीख, 4 तारीख आणि 6 तारीख, इथे आपल्याला कंटिन्युअसली त्या ठिकाणी सेलिंग बघायला भेटते. आणि त्यांच्या सेलिंगमुळे आपल्याला ह्याही ठिकाणी बघायला भेटतंय का मार्केटमध्ये सेलिंगचा काय परिणाम होतोय. तर बघा इथे आज जवळजवळ आपल्याला त्या ठिकाणी 0.5% करेक्शन झालं. कालच्या सेलिंगमध्ये जवळजवळ त्या ठिकाणी 0.5% करेक्शन झालं. त्यानंतर 31 तारखेच्या सेलिंगने त्या ठिकाणी 0.5% करेक्शन झालं. आणि 30 तारखेच्या सेलिंगने 0.5% करेक्शन झालं. तर आता ही जी सेलिंग आहे, ती सेलिंग जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये मोठी अशी रिकव्हरी वगैरे आपल्याला येण्याचे चान्सेस नाहीत. आता खूप वाटलं होतं मार्केट लाईफ टाईम हायपर्यंत जाईल, लाईफ टाईम हायपर्यंत गेल्यानंतर मग आपल्याला एक चांगली मोठी परत तेजी बघायला भेटेल. पण नेमकी लाईफ टाईम हायच्या जवळ जाऊन आपल्याला त्या ठिकाणी मार्केटमध्ये रिव्हर्सल बघायला भेटला. पण नशीब एक आहे का 26,000चा जो काय आपला अंदाज होता तो मार्केटने आपल्याला दाखवला. आता इथे आपण बघू शकताय का इथे आज काय केलेलं आहे का 3,263 करोड रुपयाची सेलिंग आजही त्या ठिकाणी मार्केटमध्ये झालेली आहे विदेशी गुंतवणूकदारांच्या मार्फत. 513 करोड रुपयाचे त्यांनी इंडेक्स विकलेत आणि 245 करोड रुपयाचे स्टॉक फ्युचर विकलेत. म्हणजे टोटल जर बघितलं तर 4,000 करोड रुपयाची आज त्यांनी केलेली आहे सेलिंग. आणि आपले DII आहे त्यांनी जवळजवळ 5,283 करोड रुपयाची खरेदी केली. म्हणजेच जोपर्यंत ह्या आपल्या विदेशी गुंतवणूकदाराची सेलिंग जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये आपल्याला अशी मोठी चांगली रिकव्हरी बघायला भेटत नाही. पण ती जर थांबली तर मग आपल्याला परत बाउंस बॅक सुद्धा बघायला भेटेल. आता आपल्याला या ठिकाणी इंडेक्समध्ये आज जर बघितलं तर आज इंडेक्समध्ये फक्त IT इंडेक्स थोडासा पॉझिटिव्ह होता, त्यानंतर ॲटो इंडेक्स थोडा पॉझिटिव्ह होता. बाकी सगळ्याच इंडेक्समध्ये आज आपल्याला करेक्शन बघायला भेटलं. खास करून आपल्याला डिफेन्स सेक्टरमध्ये इथे बघूया आपण जवळजवळ 2%चं करेक्शन डिफेन्स सेक्टरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटलं. त्यानंतर थोडं पुढे जर आपण बघितलं तर आणखीन मोठं करेक्शन कुठं बघायला भेटलंय, त्यामध्ये आपल्याला आपल्या टुरिझम सेक्टरच्या याच्यामध्ये स्टॉकमध्ये 2%चं करेक्शन आहे. आणि त्यानंतर निफ्टी कन्झ्युमर ड्युरेबल्स मध्ये आज 2%चं करेक्शन त्या ठिकाणी बघायला भेटलंय. मीडिया सेक्टरमध्ये 2.5%चं करेक्शन, एनर्जी सेक्टरमध्ये 1.5%चं करेक्शन, रियालिटी सेक्टरमध्ये 1.5%चं करेक्शन आहे, मेटल सेक्टरमध्ये 2%चं करेक्शन आहे. म्हणजे जर आज आपण बघितलं तर आपला निफ्टी हा आज थोडा पडलेला, पण हे बाकीचे जे सेक्टर आहेत आणि त्या सेक्टरमध्ये खूप मोठं करेक्शन झालं. मेटलमध्ये जर आपण बघितलं तर मेटलमध्ये आज आपल्याला हिंदाल्कोचे जे काही खराब रिझल्ट आलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला त्यामध्ये एक मोठा फॉल बघायला भेटला. आणि मेटल सेक्टरमध्ये एक मोठी तेजी झालेली होती आणि त्या तेजीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग
आपण जी म्हणतो तर ती त्या ठिकाणी बघायला भेटली. त्यामध्ये आता हिंदाल्को 5% पडलेला आहे. त्यानंतर अडाणी एंटरप्राइजेस 4.5%, वेलस्पून कॉर्पोरेशन 3.5% पडला, जिंदाल स्टील हा 3.5% पडला, हिंद कॉपर 3%, त्याच्यानंतर आपलं हिंदुस्तान झिंक आहे, जिंदाल स्टेनलेस आहेत. या सगळ्यामध्ये करेक्शन बघायला भेटलंय. आणि फक्त एकच एपीएल अपोलो ट्यूब्स आहे, त्यामध्ये फक्त एक थोडी नॉर्मली तेजी बघायला भेटली. बाकी सगळ्या मेटल सेक्टरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी आज करेक्शन बघायला भेटले. पण मग आता जरा थोडस आपण निफ्टीचा एकदा ऑप्शन चेन डाटा बघूया आणि मग आपल्याला त्यानंतर आपल्याला ठरवायचंय का काय आपल्याला निफ्टीमध्ये होऊ शकतं. आता जर हा जर आपण वाय डाटा जर बघितला तर हा डाटा आपल्याला काय सांगतोय आपण ते एकदा या ठिकाणी जाणून घेऊया. ऑप्शन चेनचा डाटा आपल्या समोर आलेला आहे आणि हा डाटा आपण या ठिकाणी थोडासा याला क्लिक करूया. आता इथे आपण बघतोय का 25,500 जो आहे आपल्यासाठी, 25,500च्या कॉल वरती आपण बघतोय 33,41,000 कॉल त्या ठिकाणी शॉर्ट आहेत. ठीक आहे, एक मिनिट, हा तारीख आपल्याला चेंज करावा लागेल, 11 नोव्हेंबर घ्यावा लागेल. ठीक आहे. आता 25,500चा जर कॉल आपण बघितला तर 25,500च्या कॉल वरती आपल्याला इथे काय बघायला भेटतंय, कॉल आहे ते जवळजवळ जवळजवळ 12,15,000 कॉल शॉर्ट आहेत आणि पुट मध्ये आपल्याला त्या ठिकाणी 30 लाखाच्या आसपास पुट शॉर्ट आहेत. म्हणजे 25,500ला कुठेतरी सपोर्ट घेईल असं एकंदरीत वाटतंय मार्केट. पण आता काय जर तरला काही अर्थ नाहीये, तर अशी गंमत झाली आहे. आणि 25,600चा जर आपण कॉल बघितला तर 25,600च्या कॉलला सुद्धा इथे आपल्याला जवळजवळ 27 लाख जो आहे, एक मिनिट, हा निफ्टीचाच आपण बघतोय का एकदा. ओके ठीक आहे, निफ्टीचा आहे. तर इथे 25,600च्या कॉलवरती आपल्याला जवळजवळ 27 लाख कॉलचा ओपन इंटरेस्ट आहे, पुटवरती जवळजवळ 33 लाखचा ओपन इंटरेस्ट आहे. म्हणजे इथे असं एकंदरीत चित्र मला दिसतंय. ह्या ठिकाणी आपल्याला जे काही ऑप्शन वाले जे आहेत, ऑप्शन कॉल रायटिंग वाले आहेत, ते कॉल रायटिंग वाले थोडे फसताना दिसलेत. कारण झाले काय का इथे जवळजवळ सगळ्यांना असं वाटत होतं का इथे साधारणतः 25,600च्या आसपास मार्केट सपोर्ट घेईन, पण तो सपोर्ट काय घेतला नाही आणि त्यानंतर आपल्याला एक मोठी पॅनिक जी सेलिंग आहे ती सेलिंग बघायला भेटली. असं चित्र एकंदरीत ह्या ठिकाणी बघायला भेटते. आता 25,700चा जर आपण कॉल जर बघितला तर 25,700च्या कॉलवरती आपल्याला जवळ त्या ठिकाणी 45 लाखाचा ओआय आहे, पुटवरती जवळजवळ त्या ठिकाणी 29 लाखाचा आहे. पण इथे कॉलवरती 36 लाखाचा आज एका दिवसात वाय वाढलाय. म्हणजे 25,700 जो आहे हा एक आपल्यासाठी मोठा रेजिस्टंट आहे. पण त्याच्याही अगोदर जर बघितलं तर 25,600 हा एक मोठा रेजिस्टंट आहे. मग आता आपल्याला करायचं काय आहे निफ्टीमध्ये, त्याकरता आपल्याला यायचं आहे आपल्या याच्यावरती, आपल्या चार्ट वरती आणि चार्ट वरती येऊन आपण या ठिकाणी आपण टाकूया निफ्टी. निफ्टी इंडेक्स आपला आलेला आहे. ऑप्शन मध्ये कशाला जायचं आपल्याला, ठीक आहे. आता हा जो निफ्टी इंडेक्स आहे, हा निफ्टी इंडेक्स आपण या ठिकाणी बघतोय का इथे आपल्याला काय सांगतोय निफ्टीचा इंडेक्स. ओके, हा निफ्टी इंडेक्स जर आपण तुम्ही ठीक जर बघितला तर काय होणार नाही, त्याला ठीक जरी बघितलं तरी तो काय असं काय लगेच काय वाढणार नाहीये. ठीक आहे. आता इथे आपण बघूया काय काय दिसतंय आपल्याला त्या ठिकाणी एकदा. सुपर 10. ओके, आता ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला कंटिन्युअसली ह्या 2-3 दिवसापासून आपल्याला सेलिंग प्रेशर बघायला भेटतो. खास करून आपल्याला सेलिंग प्रेशर 2 दिवसापासून बघायला भेटते. आणि इथे काय आहे बघा, इथं ही जी रेष आहे ही रेष आहे आपल्या व्हीबीएफची. आणि ह्या व्हीबीएफच्या खाली जर असलं मार्केट तर आपल्याला त्या ठिकाणी खालीच खालीच बघायला भेटतं आणि कंटिन्युअसली मार्केट त्याच्या खाली आहे. पण आपल्याला इथे या ठिकाणी जो सपोर्ट होता 25,600चा, डे टाइम फ्रेम वरती आपण जरा थोडस या चार्टला लावूया म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी चांगली क्लॅरिटी येईल. ठीक आहे, डे टाइम फ्रेम वरती आपण हा चार्ट लावलाय. डे टाइम फ्रेम वरती जर आपण याला इथे या ठिकाणी बघितलं तर हा जो एक सपोर्ट आपल्याला होता, कुठला सपोर्ट होता बघा, हा एक सपोर्ट होता 25,600चा आणि तो आज मार्केटने तोडलेला आहे. आणि हा 25,600चा सपोर्ट जो तोडलाय
तर तो तोडलेला सपोर्ट हा एक आपल्याला पॅनिक क्रिएट करू शकतो. आणि त्यानंतर जर सपोर्ट बघितला तर तो सपोर्ट कुठे येतोय आणि ती लाईन जर आपल्याला दिसते या ठिकाणी, ती लाईन दिसते अराउंड या ठिकाणी 25,450च्या आसपास, 25,430च्या आसपास. मग मग आता एकंदरीतच आपल्याला सगळ्या गोष्टी आता क्लिअर होतील. त्याकरता जरा थोडासा चार्ट आपण आता हा असा करूया आणि आता याला आपण करूया 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती. आणि मग आता आपल्याला समजेल का कुठपर्यंत खाली अजून निफ्टी जाऊ शकतो. तर बघा या ठिकाणी मे बी चान्सेस असे आहेत 25,430 रुपयापर्यंत, ह्या लेवल पर्यंत निफ्टी खाली येऊ शकतो. म्हणजे अजून 70 एक पॉईंटची अपेक्षा आहे. पण जरा त्या ठिकाणी आल्यानंतर एक सपोर्ट मार्केट घेऊ शकतं असं एक चिन्ह आहे. पण जर नाही घेतला तर मग परत आपल्याला 25,100 ला सुद्धा तयार राहावं लागेल. आता इथे बघा ह्या ठिकाणी एक सपोर्ट आपल्याला होता. आता इथे जर तुम्ही हा चार्ट जर बघितला तर इथपर्यंत आपल्याला आलं, इथे रेजिस्टन्स घेतला, त्यानंतर इथे फॉल झाला आणि परत हा रेजिस्टन्स क्रॉस केल्यानंतर आपल्याला जे काय दर्शन झालं 26,000चं ते त्यामुळे झालंय. मग आता इथे आपल्यासाठी हा 25,430 हा एक मोठा सपोर्ट आहे. तो जर तोडला तर मग आपल्याला त्या ठिकाणी आणखीन सेलिंग बघायला भेटू शकते. पण आता हे जे मार्केटमध्ये सगळं जे सेलिंग दिसतंय तर हे सेलिंग फक्त आणि फक्त दिसतंय आपल्याकडे विदेशी गुंतवणूकदारांची होत असलेली सेलिंग. ग्लोबल जर माहोल बघितला तर ग्लोबल माहोलमध्ये आपल्याला कुठेही काही कुठल्याही प्रकारे ग्लोबल माहोलमध्ये आपल्याला फरक असा पडलेला नाहीये किंवा कुठं काही असं जगामध्ये काही संकट आलंय असं काही नाहीये. आता इथे तुम्ही बघू शकता तो हा जो डाव जोन्स आहे आता सुद्धा 83 पॉईंट वरती आहे. त्यानंतर परत नॅसडॅक जो आहे तो फ्युचर नॅसडॅकचा अजून मार्केट चालू झालेलं नाहीये. आणि त्यानंतर आपण बघतो डॉलर इंडेक्स जो का 100च्या वरती गेला होता, त्यामुळे सोन्यामध्ये आपल्याला एक डिप बघायला भेटला. पण डॉलर इंडेक्स सुद्धा या ठिकाणी मायनस दिसतोय आपल्याला, जवळजवळ त्या ठिकाणी £1 जवळ £1 जास्त करेक्शन डॉलर इंडेक्स मध्ये आहे. डॉलर इंडेक्स आज 100च्या वरती गेला होता 2 दिवसापूर्वी, त्यानंतर सोन्यामध्ये करेक्शन बघायला भेटलं, पण सोन्यामध्ये आज परत तेजी बघायला भेटली आपल्याला. तर म्हणजे ग्लोबल माहोल जर बघितला तर कुठेही काही आपल्याला निगेटिव्हिटी नाहीये. त्यानंतर आपण जर समजा गोल्ड मध्ये बघितलं तर सोन्यामध्ये चांदी आहे, सॉरी आता सोन्यामध्ये चांदी तर आहे सगळ्यांची, पण आज आपल्याला सोन्यामध्ये चांदीमध्ये तेजी बघायला भेटते. नॅचरल गॅसमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे तेजी बघायला भेटते. म्हणजे ग्लोबल माहोल जर बघितला तर ग्लोबल माहोल कुठेही काहीही आपल्याला वीक असा नाहीये. ओके. आणि मग आता आपल्याला राहतो प्रश्न काय खरेदी करायचं. तर खरेदी करण्यासाठी बघा आपल्याला काय खरेदी करायचं त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आपल्या लक्षात ठेवायचं की आपल्याला ट्रेड कशामध्ये करायचा आहे. ओके. आपल्याला ट्रेड कशात करायचा आहे. समजा आपण बघूया या ठिकाणी जर आपल्याला डीएलएफ मध्ये ट्रेड करायचा असेल तर मग काय करायचं. हा डीएलएफचा चार्ट आपण या ठिकाणी लावूया. चार्ट आपण हा डीएलएफचा इथे लावलाय 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जर बघितलं तर आपल्याला इथे सकाळी सकाळी थोडं पॉझिटिव्ह मुवमेंट होती. पण आपल्याला जसाही हा चार्ट आपल्या व्ह्यू ॲपच्या खाली गेला त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी सेलिंग बघायला भेटली. आणि त्या ठिकाणी आपण सुपर ट्रेंड नावाचा जो काय आपला इंडिकेटर आहे तो जर आपण समजा या ठिकाणी जर आपण याच्यावरती जर समजा डिप्लॉय केला तर आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय क्लिअर कट. आता इथे जर आपण जो लावलेला आहे त्याचा टाइम फ्रेम मोठा आहे, त्याकरता आपल्याला 5 मिनिटाचा टाइम फ्रेम वरती जर लावलं तर तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित त्यामध्ये सगळ्या गोष्टी बघायला भेटतील. बघा आता 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जर तुम्ही बघितलं तर सुपर ट्रेंड मध्ये आपल्याला दिसते बघायला सकाळी थोडीशी आपल्याला या ठिकाणी बाईंग या ठिकाणी दिसली, पण त्यानंतर हा सुपर ट्रेंड कंटिन्युअसली निगेटिव्ह होता आणि तो जो निगेटिव्ह होता तो अराउंड होता आपल्याला 775 पासून हा कंटिन्युअसली निगेटिव्ह होता आणि तिथून आपल्याला कंटिन्युअसली खाली खाली येत 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 मध्ये थोडे बाउन्स बॅक पण आलेले. पण एकंदरीत आपल्याला दिसतंय का त्या ठिकाणी निगेटिव्ह वातावरण होतं आणि त्यामध्ये आपल्याला एक सेल आपल्याला मोठा जर समजा एखाद्या इंटरनेट जर समजा ट्रेड घेतला असेल तर बघा आता ही जी लाईन आहे हा तुमचा आहे या ठिकाणी स्टॉप लॉस आणि त्यानंतर तो मेंटेन करायचा आहे. फक्त त्याला आपण एसएल आपला ट्रायल करत करत चालायचे. इथे एकदा तुम्हाला त्यामध्ये समजा एक आपल्या याचे बाय सिग्नल भेटला तर त्या ठिकाणी बाय करायचं ट्रायल करत जायचं. सेल सिग्नल भेटला तर सेलचा जो काय तुमचा एसएल असेल तो तुमचा एसएल त्याला ट्रायल करत चालायचं. आता इथे बघू शकता तुम्ही बघा ह्या ठिकाणी हा इथे एक आपल्याला परवा दिवशी एक बाय कॉल भेटला होता. आपण आपल्या ग्रुपवरती पण शेअर केला होता बघा.
दिवसभर मोमेंटम आपल्याला पॉझिटिव्ह होतं आणि एका दिवसभरामध्ये जवळजवळ 24 रुपयाची मुवमेंट त्यामध्ये झाली. तर आपण याचाही वापर करू शकता, पण त्यामध्ये तुम्हाला जो तुमचा जे काही स्टॉप लॉस आहे तो त्याला स्ट्रिक्टली फॉलो करायचा आहे. तो जर फॉलो केला तर तुम्हाला त्यामध्ये एक चांगल्या प्रकारे ट्रेंड भेटू शकतो. हा सुपर ट्रेंड आहे. सुपर ट्रेंडचा जर तुम्ही वापर केला तर एक मस्तपैकी ट्रेंड तुम्हाला त्या ठिकाणी भेटू शकतो. त्यामध्ये टाइम फ्रेम जी वापरायची ती 5 मिनिटाची टाइम फ्रेम वापरायची. आणि असंच आज आपण याच्यावरती एक आपण दिला होता आपल्या ज्या पेड ग्रुपवरती स्टॉक दिला होता, त्याचं नाव होतं ॲस्ट्रल. आता जर तुम्ही ॲस्ट्रल जर बघितलं तर आज त्यांनी एकदम मस्तपैकी छान अशी मुवमेंट दिली ॲस्ट्रलने. आणि जवळजवळ त्याचा जो बघा इथे तुम्हाला बघायला भेटते ॲस्ट्रल 6 तारीख होती आज. आणि या ठिकाणी आपल्याला एकदम छान अशी मुवमेंट दिली. सकाळी आपण त्याला आपला बाय कॉल दिला होता 1540 रुपयाच्या आसपास. 1565 टार्गेट होतं. 1572 रुपयापर्यंत तो त्या ठिकाणी गेला. आणि इथे तुम्ही बघू शकता बघा, ह्या ठिकाणी आपल्याला मस्तपैकी छान अशी मुवमेंट भेटली. दिवसभर मार्केट आपलं खाली होतं, निफ्टी बँक निफ्टी वगैरे सगळे खाली होते, पण इथे आपल्याला ह्या ठिकाणी एक छानशी मुवमेंट भेटली. तेव्हा आपल्याला जो एखादा आपल्याला स्टॉक खरेदी करायचा, पहिल्यांदा त्याला आपण या ठिकाणी आपला व्हीवॅप लावा. व्हीवॅप म्हणजे काय असते का, व्हॅल्यू वेटेड मुव्हिंग ऍव्हरेज असतं ते. आणि म्हणजे इथे तुम्हाला व्हीवॅपच्या वरती जर चार्ट असेल तर समजायचं पॉझिटिव्ह मुवमेंट आहे, आणि त्याच्या खाली जर असेल तर समजायचं त्या ठिकाणी निगेटिव्ह मुवमेंट आहे. आणि त्याबरोबर आपण या ठिकाणी सुपर ट्रेंडचा वापर करा. आता सुपर ट्रेंडचा जरी वापर केला तुम्ही तरी त्या ठिकाणी तुम्हाला कळेल का बघा नेमकी काय ट्रेंड काय चालू आहे त्यामध्ये. ओके, तर ह्या अशा प्रकारे आपण ट्रेड करू शकता. आता नेमकी कोणता स्टॉक घ्यायचा वगैरे तर ह्या गोष्टी तर आपण काही ह्या चॅनलवरती शेअर करू शकत नाही, कारण सेबीच्या गाईडलाईन्स आहेत. आणि लगेच सेबीच्या गाईडलाईन्स आहेत आणि युट्यूब सुद्धा खूप असं सक्रिय झाले, लगेच चॅनल आपला परत डिमॉनिटाईज करतं आणि चॅनलच रिमूव्ह करून टाकतं. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही वापरा. आणि जर समजा या गोष्टींचा जर वापर केला तर त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे मुवमेंट कॅच करता येते. ओके, आता म्हणजे काय याचं असं आहे का तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं परफेक्टच सगळ्या गोष्टी होतील असंही नाहीये, त्यामध्ये तुमचा एसएल सुद्धा वाजेल. आता इथे तुम्ही बघितलं तर ह्या ठिकाणी एक तुमचा जो बाय कॉल तुम्हाला इथे भेटला, हा बाय कॉल तुमचा इथे जनरेट झाला पण तुमचा एसएल वाजला. पण जर समजा ही प्रोसेस जर फॉलो केली तर तुमचे एसएल हा खूप कमी असतो, तुमचा जो स्टॉप लॉस कमी असतो. आणि साधारणतः 10 ट्रेड मधले 7 तुमचे हे ट्रेड ह्या ठिकाणी सक्सेस होणार, 3 ट्रेड तुमचा एसएल वाजणार. पण पण का जर तुम्हाला चांगले गेन भेटले तर चांगले गेन भेटतात. आता इथे तुम्ही बघू शकता बघा, आता इथे एकदा मी दाखवतो इथे. आता हा जो तुमचा एसएल आहे, आता आधी जरा थोडी तुम्हाला हे बघायला भेटत असेल. ठीक आहे, एक मिनिट आपण याला डिलीट करूया आणि एकदा ह्या व्हीवॅपला आपण जरा थोडं आंधळ करूया, म्हणजे क्लिअर कट करेल बघा. आता इथे जर तुम्ही बघितलं तर हा इथे तुम्हाला तुमचा बाय ट्रेंड इथून चालू झाला. चालू झाल्यानंतर तुम्हाला जी काही मुवमेंट भेटली 5 रुपयाची मुवमेंट भेटली, पण इथे बाय ट्रेंड तुम्हाला भेटला, पण इथे लगेच तुम्हाला त्या ठिकाणी सेल ट्रेंड आला. आता इथे जो हा तुम्हाला सेल ट्रेंड आलेला आहे, तर हा सेल ट्रेंड आल्यानंतर मग तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला त्यामध्ये तुमचं नुकसान झाले 3.5 रुपयाचं, म्हणजे 4.25 रुपयाचं नुकसान झालेलं आहे. इथे इथे जे दिसतं तुम्हाला 4.25 रुपयाचं नुकसान. पण आता इथे जर तुम्ही बघितलं तर ह्या ठिकाणी बघा, आता परत दुसरा ह्या ठिकाणी आपल्याला सेल कॉल, बाय कॉल मध्ये 3.5 रुपये गेले आणि इथे सेल कॉल मध्ये तुम्हाला बघतोय आपण या ठिकाणी जवळजवळ आपल्याला एक 16 रुपयाची मुवमेंट त्या ठिकाणी भेटली होती. 16 रुपयाची मुवमेंट भेटली होती बघायला. मग 16 मधले जर समजा आपल्याला त्यामध्ये 9-10 रुपये जरी कॅच करता आले तरी ठीक आहे. ओके, पण तसं जर नियमाने बघितलं तर इथे जर हा रूल जर फॉलो केला तरी इथे त्या ठिकाणी 2-2.5 रुपयाचं नुकसान झालंय. पण का जो डाऊन साईडला मुवमेंट आला होता तो 16 रुपयाचा आला होता. आणि त्यानंतर मग आपण इथे बघूया का एक मोठा अप ट्रेंड तुम्हाला इथे बघायला भेटला बघा. हा इथून या ठिकाणी एक अप ट्रेंड इथे हा बाय कॉल इनिशिएट झाला आणि त्यानंतर तुम्हाला इथपर्यंत मोठी मुवमेंट आली, 15 रुपयाची मुवमेंट आली. म्हणजे तिकडे 5-6 रुपये गेली, इकडे 15 रुपये तुम्हाला भेटले. आता यामध्ये जर आपण हा सुपर ट्रेंड जर थोडासा चेंज जर केला, आपण साधारणतः किती 3.5चा मी वापरतो त्याऐवजी 2चा वापरतो. 3.5 मी एका मिनिटासाठी वापरतो. पण मग तुम्हाला त्या ठिकाणी खूप काही असे सिग्नल येतात आणि मग माणूस त्या ठिकाणी कन्फ्युजन होतो. त्यामुळे आपण त्या ठिकाणी साधारणतः त्याचा जो काही आपला एटीआर मल्टिप्लायर आहे तो 3 जरी केला तरी ठीक राहील. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी कमी ट्रेड भेटतील पण त्या ठिकाणी चांगले ट्रेड भेटतील. तर ह्या अशा प्रकारे तुम्ही याचा वापर करू शकता आणि याचा वापर करून त्या ठिकाणी ट्रेड करू शकता. पण मग तुम्हाला
करावं लागेल. 1 किंवा 2 असे बघायचे स्टॉक का त्यामध्ये चांगली मुवमेंट असते आणि त्यावरतीच लक्ष केंद्रित करायचं. त्यावरतीच तुम्हाला बाय कॉल करायचा, इंट्राडे असेल सेल इंट्राडे करायचा, असा ट्रेड तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. ओके, तेव्हा आता एकंदरीतच इथे आता आपण थांबूया. अर्थातच हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून दिला होता. या व्हिडिओमध्ये कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला मी दिलेला नाही याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. ओके, आणि जर माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि त्यानंतर आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली, त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा. पेड ग्रुपही आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली, त्या लिंकवरती जाऊन तोही ग्रुप जॉईन करा. आणि जर आपल्या चॅनलची मेंबरशिप घ्यायची असेल तर आपण आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. त्यासाठी पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, जॉईन नावाचं बटन येतं आणि ते बटन जॉईन नावाचं आपण क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या चॅनलचे 299 रुपये मेंबरशिपची फी पे करायची आणि चॅनलचे तुम्ही मेंबर व्हाल. त्यामध्ये तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलचा ऍक्सेस भेटेल, प्लस तुम्हाला त्या ठिकाणी एज्युकेशनल व्हिडिओ सुद्धा बघायला भेटतील. आणि तेव्हा आता इथे आपण थांबूया आणि परत भेटूया नवीन विषयासह.